हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन मुरेगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आपला सत्यनारायणची पूजा आहे आपल्या माळ्यावरती. ते संतोष भाऊ करून आहेत. त्यांचा आपण पहिल्या ब्लॉगला डेकोरेशन बनवला होता पिकॉकचा. त्यांच्याच घरी सत्यनारायणची पूजा आहे, तर त्यांची जरा थोडीशी तयारी वगैरे करायची आहे. तर सुरू करूया. आज आता झाला शिरा आलेला. संतोष भाऊ आहेत. आज आमच्या माळ्यावरती पूजा आहे त्यांच्याकडे. नेमाडे गल्ली कशाला तिकडूनच पकडूया ना. चला आता ऑटोवरून चाललं तर नेमाडे गल्लीत तुम्ही शिरा घ्यायचा आहे. पहिला माळा आहे ना, बोल. हा थांबा. प्रसाद घ्यायला बिल्डिंगमध्ये परशुराम बिल्डिंग. शिरा घेतला, उडून बघू का. हा आहे शिरा आहे. आता शिरा घेतला, चालला बिल्डिंग खाली. आता हा बघतो तो हा जास्त होतो झाला. ह्याला पहिले कॅनव्हास पॅड असतो, त्याच्यावरती पहिला अप्लाय केला जातो. जसं आपण वॉटर कलर मारतो तसं पाण्यामध्ये थोडंसं चढून पाणी आणि जेस्ट याचं प्रमाण सेम असलं पाहिजे. त्याच्यावरती आधी पाणी मारायचं आणि ते सुकल्यावरती जे काही ड्रॉइंग करायची व पेंटिंग करायची ते सुकल्यानंतरच करू शकतो आपण. कारण की हे मारल्यानंतर ॲक्रेलिक पेंटिंग किंवा पुढची पेंटिंग करायला लागली तर त्याच्यावरती त्याची लेअर चांगली बसते किंवा थोडी शाईन करते. झालेला आहे तर त्याच्यावरती थोडं सुकून देऊया. आता पंखा जरा फास्ट करूया, सुकून देऊया.
तर मित्रांनो बघा, ही थीम आहे आपली पेंटिंगची. आता जे आपण पेंटिंग काढतोय, एक थीम दाखवली अशी. एक ह्या साईडला असे एक घर आहे, म्हणजे पावसाचं ठिकाण दाखवलं इकडे. आणि या सगळ्या इथून ही गल्ली दाखवलेली आहे. पण दिसायला खूप छान दिसतंय ते पेंटिंग झाल्यावरती. ते आपण पेंटिंग मित्रांनो सकाळी तुम्ही बघितलं की आपण ते आपल्या मायावरच्या संतोष भाऊंकडे पूजा आहे, त्यांचं आपण डेकोरेशन घेतलेलं. तर त्यांचं थोडंफार आपलं काम होतं आणि त्याच्यानंतर आपण जी पेंटिंग काढत होतो ती पेंटिंग आपण अर्धवटच सोडलेली आहे. कारण की ते कसे त्यांच्याकडे पूजा थोडं पाहुणे वगैरे येणार आहे. तर त्याच्यासाठी आपण पाहुणे आल्यावरती तसं चालू नाही ठेवू शकत. तर ती पेंटिंग आपण पुढच्या वेळेला कधीतरी आपण कंटिन्यू करू आणि तुम्हाला दाखवतो. उद्या किंवा परवा त्या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवतो. आणि बाप्पा कर आणि बाप्पा उठल्यावर दिला, एवढा वेळ बसलेले. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. कारण की आता जेवढे त्यांचे पाहुणे पण आता येतील, त्यामुळे आता आजचा ब्लॉग इथेच संपूया आपण. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.